हॅलो फ्रेंड्स, ॲज आय प्रॉमिस की तुमचा हा जो सिलेबस आहे तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल कंप्लीट करणार आहे. सो आज मी घेऊन आले आहे सेकंड पार्ट ऑफ अवर युनिट नंबर 1 दॅट इज फ्लुओमेट्री. प्लस मी जे काही नोट्स प्रिपेअर केले आहे त्या अगदी तुमच्या एक्झाम फ्रेंडली आहे. मीन्स तुम्ही जर उद्या एक्झाम आहे आणि आज व्हिडिओ बघताय, आज नोट्स रीड करत आहे, तर तुम्ही अगदी इझिली तुमचा एक्झाम सॉल्व्ह करू शकता आणि छान असे मार्क्स सुद्धा गेन करू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जर चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करा. सो हे गाईज, माय पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. सो गाईज, आजचा हा जो आपला टॉपिक आहे दॅट इज फ्लुरोमेट्री. हा जो पॉइंट आहे एक्झाम मध्ये बऱ्याचदा शॉर्ट नोट म्हणून विचारला जातो. 5 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चन मध्ये हा एक कंपल्सरी क्वेश्चन असतो. सेशनल मध्ये सुद्धा विचारला जातो आणि ऑब्व्हियसली सेमेस्टर मध्ये हा क्वेश्चन असतो. ओके, अगदी सिंपल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अगदी सिंपल आहे आणि अगदी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण प्रॅक्टिकली आपण हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज फ्लुरोमेट्री याचा यूज करतो. लॅबमध्ये तुम्ही एक अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट बघितलं असणार, बट ॲक्च्युली आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट कसं वर्क करतं हे माहिती नसतं. सो आपल्या सिलेबसमध्ये ॲज अ सगळं काही इन्स्ट्रुमेंटेशन हे दिलेलं आहे टू फॉर स्टडी दॅट इन्स्ट्रुमेंट. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला हा क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर तुम्हाला कुठले कुठले पॉईंट यामध्ये मेन्शन करायचं आहे. तर फर्स्ट तुम्हाला एक इंट्रोडक्शन लिहायचं आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटचं. ओके, की कुठल्या प्रकारचं आहे, कशावरती बेस्ड आहे, काय काय कंपोनंट आहे, या प्रकारे एक इंट्रोडक्शन लिहायचं आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, सेकंड पार्ट आपल्याला त्याचं प्रिन्सिपल लिहायचं असते की हा जो पर्टिक्युलर इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, कुठल्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे. थर्ड थिंग आपल्याला त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन लिहायचं आहे की कुठले कुठले इन्स्ट्रुमेंटेशन आहे. लाईक जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं, रेडिएशन सोर्स, डिटेक्टर, सॅम्पल सेल्स, हे सगळे पॉईंट्स आपल्याला मेन्शन करायचं असतं. UV विजिबल सारखंच ॲज जे काही इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते आहे, बट फक्त एक स्लाइटली चेंजेस आहे. लाईक रेडिएशन सोर्स वगैरे ते आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट अप्लिकेशन. ठीक आहे, कुठल्या कुठल्या कामासाठी आपण याचा यूज करतो ते ॲप्लिकेशन लिहायचं आहे. आफ्टर दॅट ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहे आणि लिमिटेशन लिहायचे. ओके, सो हे 6 पॉईंट्स आपल्याला फॉर 5 मार्क्स लिहायचे आहे. 10 मार्क्ससाठी सुद्धा जर विचारला क्वेश्चन तरी तुम्हाला हेच पॉईंट लिहायचे, पण जनरली हा 10 मार्क्ससाठी विचारला जात नाही. 5 मार्क्ससाठी किंवा 10 मार्क्सचा असणार तर त्यामध्ये सब पॉईंट म्हणून किंवा सब क्वेश्चन म्हणून हा विचारला जातो. ओके, सो डोंट यू वरी, जे मी तुम्हाला एक्सप्लेन करते तेच जर तुम्ही एक्झाम दिले तर तुम्हाला खूप छान असे मार्क्स भेटणार आहे. कारण आय नो की तुम्ही B.Pharmच्या फायनल स्टेपमध्ये आहे आणि हा जो स्टेप आहे तुम्हाला मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण हे मार्क्स तुमच्या फायनल शीटमध्ये दिसणार आहे आणि फायनल शीट आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कामी पडतं. ओके, सो आय नो तुमचा जे काही गोल आहे ते गोल अचीव करण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणारच आहे. ओके, सो गाईज विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज फ्लुरोमेट्री. फ्लुरोमेट्री हा एक असा ॲनालिटिक टेक्निक आहे जो कंपाऊंडच्या फ्लुरोसन्स प्रॉपर्टीवरती वर्क करतो. बापरे, थोडं सिरियस झालं म्हणजे काय, एक्सप्लेन करते बघा. एखादा कंपाऊंड आहे, एखाद्या कंपाऊंडवरनं जेव्हा आपण लाईट पास करतो, लाईक UV मध्ये जसं केलं होतं हा कंपाऊंड आहे आणि यामधनं आपण एखादी पर्टिक्युलर लाईट जेव्हा पास केली, यामध्ये मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे, एलिमेंट्स प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. जेव्हा ह्या कंपाऊंड थ्रू आपण लाईट पास करतो तर काही अशी पर्टिक्युलर कंपाऊंड्स असतात, सगळे कंपाऊंड नाही बट पर्टिक्युलर कंपाऊंड काय करतात, ही जी लाईट आपण पास करतो त्याला ॲब्सॉर्ब करतात. ओके, ॲब्सॉर्ब केल्यानंतर यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे ते त्याच्या हायर एनर्जी लेवलवरती जातात. ठीक आहे, सो ग्राउंड स्टेटमध्ये होतं, एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते त्याच्या हायर लेवलवरती जातात. ठीक आहे, हायर लेवल झाल्यानंतर एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर परत ते त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये येतात. ठीक आहे, एनर्जी ॲब्सॉर्ब केली. बघा आता एक एक्झाम्पल दिला, ड्रिंक करणारा व्यक्ती आहे, जर त्याने ड्रिंक केली तर तो काय एक्साइटेड होतो. ठीक आहे, एक प्लेझंट अशी फिलिंग येते, बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम तो नॉर्मलाइज्ड होतो. ठीक आहे, सो सेम केस आपला मॉलिक्युलने जर एनर्जी ॲब्सॉर्ब केली, एक्साइटेड स्टेटमध्ये गेला आणि परत जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये येतो तेव्हा तो काही प्रमाणात एनर्जी इमिशन करतो, इमिट आउट करतो किंवा एक्सिट आउट करतो. जे काही वर्ड तुम्हाला यूज करायचं आहे तुम्ही करू शकता, बट इन अवर केस आपण इमिशन हा वर्ड यूज करू. सो ग्राउंड जेव्हा तो एक्साइटेड स्टेटपासून ग्राउंड स्टेटमध्ये येतो तर काही पर्टिक्युलर एनर्जी तो बाहेर काढतो. सो ही जी एनर्जी आहे, ह्या एनर्जीवरती आपण वर्क करतो. ही जी एनर्जी आपल्याला दिसतं इन द फॉर्म ऑफ फ्लुरोसन्स किंवा इन द फॉर्म ऑफ लाईट ज्याला आपण म्हणू,
ती आपल्याला यूज करते फॉर अवर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन. ओके, सो अगदी असा इंटरेस्टिंग प्रिन्सिपल आहे आपला या फ्ल्युरोमेट्रीचे. क्लिअर आहे तुम्हाला की हा फ्ल्युरोमेट्री कशा प्रकारे वर्क करतो? ओके, सो इंट्रोडक्शन सगळ्यांना क्लिअर आहे. नाव द प्रिन्सिपल ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट दॅट इज फ्ल्युरोमेट्री. प्रिन्सिपल हे अगदी सिम्पल आहे. दॅट इज द फ्ल्युरोसन्स इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. मीन्स काय? मीन्स हा कंपाऊंड आहे आणि जी काही इंटेन्सिटी तो फ्ल्युरोसन्स करते म्हणजे एक्सिट आउट करताय, इमिट आउट करत आहे, ती जी इंटेन्सिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मीन्स जेवढ्या प्रमाणात तो फ्ल्युरोसन्स बाहेर काढणार तेवढ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये आहे असं आपण डिटेक्ट करतो. अगदी सिम्पल याचं प्रिन्सिपल आहे. मग आता ह्या प्रिन्सिपलला आपण एक्झाममध्ये कसं लिहिणार हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आपल्याला फक्त हेच लिहायचं आहे की दिस फ्ल्युरोसन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. ज्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज असणार, हायर असणार, तर फ्ल्युरोसन्सची इंटेन्सिटी ही हायर असणार. ओके, सो हा जो काही आपला प्रिन्सिपल आहे तो बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉचा ॲडव्हान्स पॉईंट आहे फक्त. आणि बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉमध्ये काय होतं की जे काही आपलं कॉन्सन्ट्रेशन ते कशावरती डिपेंड होतं तर ॲब्सॉर्बन्स होतं. बट नाव इन केस ऑफ फ्ल्युरोमेट्री जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिपेंड आहे फ्ल्युरोसन्सवरती. ओके, सो प्रिन्सिपल हे सगळ्यांना क्लिअर आहे. बट लेट मी क्लिअर वन थिंग, सगळेच कंपाऊंड हे फ्ल्युरोसन्स शो करत नाही. काही पर्टिक्युलर कंपाऊंड आहे लाईक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे ते फक्त फ्ल्युरोसन्स शो करतात. फॉर एक्झाम्पल नॅपथॉल, अँथ्रासिन, टेट्रासायक्लिन असे पर्टिक्युलर कंपाऊंड आहे जे लाईटला ॲब्सॉर्ब करतात आणि इमिशन शो करतात म्हणजेच फ्ल्युरोसन्स शो करतात. त्याच पर्टिक्युलर कंपाऊंडसाठी आपण हे जे काही टेक्निक आहे ती यूज करतो फॉर द ॲनालिसिस. नाव सेकंड पार्ट दॅट इज अवर इन्स्ट्रुमेंटेशन. जसं आपलं UV विजिबलचं इन्स्ट्रुमेंटेशन होतं सेम केसमध्ये आपलं फ्ल्युरोमेट्रीचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. बट काही असे कंपोनंट्स आहे ते यामध्ये डिफरंट आहे. ओके, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपल्याला टोटल 6 असे कंपोनंट आहे जे आपल्याला लिहायचे आहे एक्झाममध्ये. फर्स्ट वन आहे रेडिएशन सोर्स. सेकंड वन आहे प्रायमरी फिल्टर. प्रायमरी फिल्टरलाच आपण एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर म्हणतो. आफ्टर दॅट द सॅम्पल सेल ज्यामध्ये आपण सॅम्पल प्लेस करतो. आफ्टर दॅट सेकंडरी फिल्टर. सेकंडरी फिल्टरला आपण एक्सायटेड मोनोक्रोमॅटर म्हणतो. आफ्टर दॅट डिटेक्टर अँड रीड आउट सिस्टीम. ओके, सो हे 6 मेन कंपोनंट आहे आपल्या फ्ल्युरोमेट्रीचे. फर्स्ट वन आहे लाईट. लाईट कुठल्या प्रकारचा यूज केला जातो तर मर्क्युरी वेपर लाईट, झेनॉन आर्क लाईट अँड टंगस्टन लाईट हे 3 प्रकारचे लाईट आपण ॲज रेडिएशन सोर्स म्हणून यूज केलं जातो. आफ्टर दॅट द प्रायमरी फिल्टर. दॅट प्रायमरी फिल्टरला आपण एक्सायटेड मोनोक्रोमॅटर म्हणतो. ह्या एक्सायटेड मोनोक्रोमॅटरचं फंक्शन काय? फॉर एक्झाम्पल हा आपला एक्सायटेड मोनोक्रोमॅटर आहे आणि इथनं आपण रेडिएशन पास करतोय. सो ह्या रेडिएशनमध्ये भरपूर अशा वेवलेन्स राहणार आहे. हा आपला मोनोक्रोमॅटर काय करतो हे जे काही डिफरंट टाईप ऑफ वेवलेन्स आहे याला कन्वर्ट करतो एका पर्टिक्युलर वेवलेंथमध्ये. ठीक आहे, लाईटच्या भरपूर अशा वेवलेन्थ असतात. सो एक डिझायरेबल वेवलेंथ आहे जे आपल्या सॅम्पलसाठी पाहिजे असतो. हा काय करतो त्या डिफरंट टाईप ऑफ वेवलेंथला कन्व्हर्ट करतो एका सिम्पल वेवलेंथमध्ये. ओके, सो हे याचं एक बेसिक फंक्शन आहे. आफ्टर दॅट थर्ड कंपोनंट आहे सॅम्पल सेल. यामध्ये जी सॅम्पल सेल यूज केली जाते ती कॉर्ड्सनी बनलेली असते. कॉर्ड सॅम्पल सेल हा यूज केला जातो. का तर जर आपण ग्लास यूज केला तर ग्लासचं नेचर काय तर हा UV लाईटला ॲब्सॉर्ब करतो. सो आपला जो काही फायनल रिझल्ट राहणार आहे त्यामध्ये इंटरफेअर होणार आहे. सो आपण कॉस क्युएटर हा यूज करतो. ओके, आफ्टर दॅट द फोर्थ कंपोनंट इज अ सेकंडरी फिल्टर. सेकंडरी फिल्टरला आपण एक्सायटेड मोनोक्रोमॅटर म्हणतो. हा सेकंडरी फिल्टरचं काय फंक्शन फ्ल्युरोसन्स वेवलेंथला सिलेक्ट करण्यासाठी आपण ह्या सेकंडरी फिल्टरचा यूज करतो. ओके, आफ्टर दॅट डिटेक्टर. जो डिटेक्टर आपण UV विजिबलमध्ये यूज केला सेम डिटेक्टर इथे यूज केला जातो दॅट इज फोटो मल्टिप्लायर ट्यूब. ओके, ही डिटेक्टर काय करते तर यामध्ये जे काही फ्ल्युरोसन्स होते त्याला डिटेक्ट करतो. हा डिटेक्टर अगदी सेन्सिटिव्ह असतो म्हणजे एक नॅनोमीटरमध्ये जरी फ्ल्युरोसन्स शो करत असणार आपला कंपाऊंड तर त्याला तो लगेच कॅप्चर करतो आणि आपल्याला रिझल्ट देतो. ओके, अँड लास्ट पार्ट आहे दॅट इज रीड आउट सिस्टीम. रीड आउट सिस्टीम म्हणजे काय तर एक कम्प्युटर डिव्हाइस किंवा कम्प्युटर स्क्रीन जे आपल्याला फायनल रिझल्ट शो करते. ओके, सो अगदी सिम्पल असं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. फार असं काही आपल्याला लिहायची गरज नाही. फक्त जे काही मेन पॉईंट आहे मेन पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये लिहायचे आणि त्याला अशा प्रॉपर वेने एक्सप्लेन करायचं आहे. आणि एक्सप्लेन तर तुम्ही करू शकता का? ठीक आहे, कारण आपल्याला एक सवय पडली आहे त्या पेपर रायटिंगची. ओके, सो तुम्ही खूप छान असा करू शकतात. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या एकाही स्टुडंटला एक्झाम लिहिताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो दीज आर द इन्स्ट्रुमेंटेशन. नाव द अप्लिकेशन ऑफ अवर फ्ल्युरोमेट्री. कुठल्या कामासाठी हा आपला
फ्ल्युरोमेट्री यूज केला जातो. तर हा एक वाईडली यूज होणारा इन्स्ट्रुमेंट आहे. इट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ ड्रग्स. ठीक आहे, ड्रग सॅम्पलचं डिटेक्शनसाठी यूज केला जातो. कुठले कुठले ड्रग सॅम्पल्स आहे तर जे काही विटॅमिन्स आहे विटॅमिन्सच्या डिटेक्शनसाठी यूज केला जातो. आफ्टर दॅट अँटीबायोटिक्सच्या अनालिसिससाठी यूज केला जातो, स्टेरॉइडच्या अनालिसिससाठी आणि हार्मोनच्या अनालिसिससाठी हा आपला फ्ल्युरोमेट्री यूज केला जातो. सो दिस इज द फर्स्ट अप्लिकेशन. सेकंड अप्लिकेशन आहे इट इज यूज्ड फॉर द बायोलॉजिकल डिटर्मिनेशन. लाईक इट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अमिनो ॲसिड, डिटेक्शन ऑफ प्रोटीन. इट इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ DNA, RNA samples. Okay. After that, the third application is the environmental analysis. Various compounds आहे त्याला ट्रेस करण्यासाठी हा जो काही टेक्निक आहे यूज केला जातो. झिंक, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम ह्या सगळ्या कंपाऊंडला ट्रेस आउट करण्यासाठी आपण याचा यूज केला जातो. आफ्टर दॅट द फोर्थ अप्लिकेशन इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मीन्स जे काही फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे त्यांची स्ट्रेंथ आणि क्वालिटी डिटेक्ट करण्यासाठी आपण फ्ल्युरोमेट्रीचा यूज करतो. ओके, सो दीज आर 4 बेसिक अप्लिकेशन. भरपूर असे अप्लिकेशन आहे बट त्यामधले हे जे मेन 4 आहे ते लिहिले तरीही चालतात. ओके, नाउ द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर फ्ल्युरोमेट्री. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टेक्निक. मीन्स जे काही वेवलेंथ आहे जर नॅनोमीटरमध्ये जरी आपला कंपाऊंड फ्ल्युरोसन्स शो करत असणार तर हा आपला रिझल्ट आपल्याला येतो. ओके, सो इट इज हायली सेन्सिटिव्ह. आफ्टर दॅट इट इज हायली स्पेसिफिक टेक्निक. मीन्स सगळे काही कंपाऊंड फ्ल्युरोसन्स शो करत नाही, काही पर्टिक्युलर कंपाऊंड आहे ते फ्ल्युरोसन्स शो करतात. ओके, सो हायली सिलेक्टिव्ह आहे कारण सिलेक्टिव्ह कंपाऊंडसाठीच हा यूज केला जातो. आफ्टर दॅट इट इज अ रॅपिड अँड ॲक्युरेट टेक्निक. ज्याप्रमाणे आपण सॅम्पल याच्यामध्ये टाकणार तर आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हा आपल्याला रिझल्ट देईल. ओके, आणि रिझल्ट हा आपला ॲक्युरेट असणार आहे. सो इट इज अ रॅपिड अँड ॲक्युरेट टेक्निक. बट जेवढे ॲडव्हान्टेजेस आहे तेवढे लिमिटेशन सुद्धा आहे. सो कुठले कुठले लिमिटेशन आहे तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह टेक्निक. जे काही डिटेक्टर्स याच्यामध्ये यूज केले जातात ते हायली एक्सपेन्सिव्ह असतात. सो कॉस्टली आहे. सगळ्याच कंपाऊंडसाठी आपण ही टेक्निक यूज करू शकत नाही. अँड द थर्ड लिमिटेशन इज pH, टेम्परेचर, इम्प्युरिटीजमुळे आपल्या रिझल्टमध्ये इंटरफेअर होऊ शकतो. दिस इज ऑल अबाउट अवर फ्ल्युरोमेट्री. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.